और इसमें क्या रहता है अंकल जी, इसमें क्या रहता है? पानी रहता है भाई, मैंने ठीक है, सब बताओ अलग अलग तरह को। हाँ बताओ ना. तर त्या ठिकाणी सोड्यावाल्यापाशी आमचं थोडं त्याच्यासोबत बोलणं झालं. एकदम भंगार चुत्या निघला तो. तुम्ही तर पाहिलं, ते तुम्हाला क्लिप पण दाखवतो. त्याच्यासोबत नंतर ते झालं. ठीक आहे, रिक्षावाल्याला शोधतो तर रिक्षावाल्याला भेटत नाही आपल्याला. चला जाऊया, रिक्षावाला शोधूया. तर आपण नेक्स्ट स्टॉप घेऊया. बाय बाय. त्या ठिकाणावरून आपण नवग्रह मंदिर त्या ठिकाणी आलेलो आहोत. इथे आहे नवग्रह मंदिर. तर आता आपण आतमध्ये एंटर करूया. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. आधे लोग यहीं रुक जाओ, 2 मिनट रुक जाओ. आधे लोगों को जाने दो, भीड़ ज़्यादा हो जाएगी उसके साथ. खड़े हो जाओगे. चलो, मंदिर में ज़्यादा तो कैमरा अलाउड नहीं होते, तो तुमको बाहर से मैं थोड़ा थोड़ा दिखाता हूँ. जितना मंदिरामध्ये एक कॅमेरा अलाउड नसतो. जेवढं मला दाखवता येईल बाहेरून तुम्हाला तेवढं मी दाखवतो, तरी पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं. ठीक आहे, चला. आतमध्ये आम्हाला तर काय मोबाईल अलाउड नाही करून दिला, त्याच्यामुळं आम्ही काय बाहेर आलोत. अरे मैडम, ये हाथ धो लेना. असं आहे. हे जे गाईड करणार आहे ते पाहूया. मंगल ग्रह का मंदिर है, पूरे विश्व में एक ही मंदिर है. महादेव के अंश है, इसलिए शिवलिंग के रूप में विराजमान है. अपनी लाइफ में अपने घर में जो भी कार्य पूर्ण होते हैं सारे मंगल के द्वारा पूर्ण होते हैं. मंगल का पूरा श्रृंगार आज उज्जैन नगरी में महाकाल और एक मंगल धाम, 2 जगह पर चढ़ाने का महत्व रहता है. उस पर चंदन मंगल का नाम चढ़वाते हैं यहाँ. बाकी सारी चीजें प्रसाद के रूप में आपके घर जाएगी. कैमरे लगे रहते हैं यहाँ. मंदिर की दुकान है, जैसा हम बताते हैं वैसा चढ़वाइए. ये दान स्वयं के लिए है और अपने माता का लिए चढ़ाना है, ताकि आपकी दोनों की उम्र लंबी रहे. आपके घर में कोई भी कार्य तो जिन का मन चढ़ा लो. देना है ये लेके अंदर जाना. श्री मंगल धाम. पुऱ्या ठिकाणी पूजा वगैरे चाललेली आहे. सर्व काही पाहू शकता तुम्ही. आतमध्ये या ठिकाणी पण पूजा वगैरे आहे. पंडित जे आहेत तिथलचे ब्राह्मण वगैरे ते पूजा वगैरे करून घेतात. माझासा आवाज तुम्हाला कमी येईल कारण की माईक वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे. या ठिकाणी आपण पूर्ण फिरून वगैरे आलो आहेत. मेन मंदिर ते आहे, ते जे आहे महाकाले. आता लावतं आणि संध्याकाळी लावतं. काय म्हणतो जे काय मंदिर आहे ते आता मेन मंदिर महाकालेश्वरचं मंदिर आहे. तर आपण तिकडे आतमध्ये जाणार आहेत. जास्त वेळ थांबणार नाही तिथं, कारण की पूर्ण म्हणजे सगळ्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे. आणि त्याच्यानंतर परत जो इथलचा जो नाईटचा शो आहे, नाईटचा शो पाहण्यासाठी परत आम्ही येणार येतं.
तर आतमध्ये जाणार, फोटो वगैरे काढणार. फोटो काढून मग आम्ही रिटर्न रूमला जाणार. इथं रूमला गेल्याच्या नंतर आम्ही तिथं एक अर्धा एक तास आराम करणार. त्याच्यानंतर मग आम्ही परत तिकडे येणार. मस्त असं तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो. या ठिकाणी म्हणजे असं भरपूर मोठं मंदिर आहे. इथं म्हणजे एक 2 तास तरी आपल्याला म्हणजे पूर्ण पाहण्यासाठी फिरण्यासाठी कमीच आहेत. संध्याकाळी आम्ही पण थोडं लवकर येणार आहेत पाहण्यासाठी. चला आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी आल्यावरती पूर्ण मंदिर वगैरे दाखवूया. इथं मी थांबतो आता. काढलेला करूशा आपण तिथून डायरेक्ट रूमवरती आलो होतो सगळेजण, कारण की खूप थकलेले होते. रूमवरती आले, 1-2 तास झोपले, आता फ्रेश वगैरे झालेत. आता एकदम असं फ्रेश वाटते. आता आपण डायरेक्ट जाणार आहेत तिकडे त्या मेन मंदिरापाशी. काय ते नाव? महाकालेश्वर. उज्जैनचं जे आहे ना महाकालेश्वर, तिथे जाणार. ते सगळेजण फ्रेश होतात. हा इकडं ऋषी सगळ्यात पहिले फ्रेश होऊन बसलेला आहे. त्याच्यानंतर हा तुषारला सगळ्यात पहिले बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला पाठवलं होतं आणि आणखी पण ते आणखी बाथरूम घालतो. आणि इकडं हा देवीदास अजून तोंडाचं काही झालेलं आहे देवीदासचं. अजून त्याने काय कपडे बिपडे घातले नाही, आणखीन पण त्याने काही आवरलं नाही. चला आता आम्ही इथून पटकन आवरून जेवढं लवकर जाता येईल ना आम्हाला आम्ही तेवढं लवकर, कारण की तिथं फिरायचं म्हणजे एक जास्त म्हणजे आपल्याला टाइम पण भेटणार नाहीये. तुम्हाला मस्तपैकी नाईट शो वगैरे दाखवतो मी. आता इथून चला आता आम्ही इकडं जातो. तिथं जाऊन आपण परत मी व्हिडिओ कंटिन्यू करेन. ठीक. आम्ही मंदिरात व्हिडिओ काढायचा 2 मिनिट व्हिडिओ काढायचा. बोलो जय महाकाल. जय महाकाल. कसं वाटतं टीका वगैरे लावून घेतलेला आपण आहे. आणि इकडं या साईडला तुषारने पण ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया. लावतो ना थोडा व्हिडिओ क्रॉप करून. आणि आपला हा ऋषीला महाकालचा टॅटो काढत आहे. त्याच्यामुळे ऋषी आतमध्ये विचारला गेला नाही किती वाजेपर्यंत चालू, कारण की असं ठरलं की रिटर्न आल्यानंतर टॅटो काढायचा आहे. हां ठीक आहे. चला ऋषी त्यांच्यासोबत बोलणं होते आपण त्याच्यानंतर. महाकाल अभी रात को जो होती है ना 10:30 बजे वो की बात. या ठिकाणी आपण आतमध्ये तर एंट्री केलेली आहे. आता आतमध्ये आपण जाऊया. पहिले आपल्या तिकडे इकडे मंदिराकडे जायचं. या मंदिरापासून आपल्याला पूर्ण लास्टला तिकडे जायचं आहे. ठीक आहे. आणि आज त्याच्यामध्ये सोमवार आहे त्याच्यामुळं गर्दी पण भरपूर होणार. गर्दी तर इथे राहतेच आहे, पाहिलेलं असं ऐकलेलं आहे. मग सोमवारचं एक असल्यामुळे कधी जास्त गर्दी राहील. फोटो एक घे फोटो. ठिकाणी
जास्त काय मोबाईल अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काही यूज करता नाही आला मोबाईल. त्याच्यामुळे बाहेर आलो आहे, मंदिराच्या बाहेर आलो आहे. आरती वगैरे चालू आहे, आरती वगैरे संपत आलेली. बाहेर आलो आहे, बाहेर आपण आता इथून पुढे चाललेलो आहे. आरती वगैरे झालेली आहे, तुम्ही जरा पाहू शकता. चला आपण इथं आता इकडच्या साईडला जाऊया, इकडच्या साईडला जाऊन पाहूया. चला आता आपण इकडच्या साईडला जाऊया. चल लाईट कुठं असतो पहा कसं वाटतंय. एकदम बेस्ट व्ह्यू, मस्त. आल्यानंतर आपल्याला याच्यानेच एक्झिट करायचं, याच्यातून एक्झिट करून चारधाम करायचं. आता मंदिर चालू राहते का बंद राहते ते माहीत नाही. ठीक आहे, चला आपण इथून पुढे 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 जाऊया. चला आपल्याला आता भरपूर लांबचे म्हणजे पूर्ण जो एरिया आहे ना, तो एरिया पूर्ण फिरायचा आहे आपल्याला. इथून जो आहे तो चला या साईडचे तुम्हाला स्टॅच्यू वगैरे दाखवतो. स्टॅच्यू जाऊन मग आपल्याला या साईडने समोर जायचं आहे. स्टॅच्यू दाखवला 2 मिनिट आलो रिटर्न. आता इथून समोर जाऊया. पुढे आपण परत तिकडनं जायचं आपल्याला. आता समोरच्या साईडला जाऊया आपण. ए चला ना पटपट चला. ठीक आहे, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवतो, कारण की व्हिडिओ आपला भरपूर मोठा होणार आहे. त्याच्यामुळे आपण एक व्हिडिओ शॉर्ट्समध्ये दाखवतो तुम्हाला. म्हणजे डायरेक्टली त्या पॉईंटपाशी गेलो, त्या पॉईंटपाशी मध्ये गेलो, व्हिडिओ स्टार्ट केला, असं तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. चला आपण आता इथून एक समोरच्या साईडला जाऊया. का ऋषी VIP म्हणल्यावर गाडी ती असते म्हणून. हा, चला आपण इथून आता पुढे जाणार आहोत. सुटण्याची सुरू झालं राव. चल ना पटकन. काल आम्ही संध्याकाळी दर्शनासाठी आलो होतो. 2 मिनिटासाठी आम्ही गेटच्या बाहेर गेलो. 2 मिनिटावरून
थोडंसं लेट झालो होतं आम्ही, तर आम्ही डायरेक्ट बाहेर, आम्हाला आतमध्ये घेतलंच नाही. त्याच्यामुळे आम्ही परत एक नाईटला मुक्काम केला, मग थांबलो. मग आज त्याच्यानंतर पूर्ण प्लॅनिंगमध्ये नवीनच आलो. तुषार पाहिजे मग काढू. कसला व्ह्यू म्हणजे असं एक काय बोलू काय मी, असं जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. खतरनाक व्ह्यू आहे तिथं, भरपूर खूप मोठे मोठे, म्हणजे भरपूर काय पाहण्यासाठी इथं. जे म्हणजे एकदा पाहत निघलं का कोणी असं एवढं असं थकणार पण नाही की नाही यार हा पॉईंटवर चालला, दुसऱ्या पॉईंटकडे चाललोय, नको तिकडे जायला, असं काय वाटणारच नाही. हे पाहत आहे भूमि, क्षेत्र अर्थात पवित्र भूमि, पीठ यानी शक्ति स्थान और मन अर्थात आध्यात्मिक शांति का स्थल, पांचों एक ही स्थान पर उपलब्ध हैं. ये संयोग महाकाल की नगरी उज्जैन की महिमा को और गरिमामय बना देता है. उज्जैन के इस अलौकिक स्वरूप से प्रभावित हो महाकवि कालिदास अपने काव्य मेघदूत में लिखते हैं, हे जलधर, यदि महाकाल के मंदिर में समय से पहले तुम पहुंच जाओ तो तब तक वहां ठहर जाना जब तक सूर्य आंख से ओझल न हो जाए. शिव की संध्याकालीन आरती के समय नगाड़े जैसी मधुर ध्वनि करते हुए तुम्हें अपने धीर गंभीर गर्जनों का पूरा फल प्राप्त होगा. ये संध्या आरती जिसे कालिदास ने सराहा है अत्यंत महत्वपूर्ण है, क्योंकि ये वो प्रहर है